लागणार नाही. अशा पद्धतीचा आपण काही निर्णय घेणार का, हा माझा दुसरा प्रश्न आहे. सन्माननीय सदस्य कुल साहेबांना मी पुन्हा सांगू इच्छितो की किमान मानधन देण्यासंदर्भातला आपली जी भूमिका आहे तर तो ग्रामपंचायतीचा कर्मचारी म्हणून त्याची नेमणूक केली तर त्याला आपल्याला किमान मानधन देता येईल. आपण याची नेमणूकच मुळात ग्रामोद्योजक म्हणून केलेली आहे आणि ती नेमणूक आपण संस्थेकडून केलेली आहे. ती आपण बाह्य संस्थेकडून आपण त्यांना कामावर घेतलेलं आहे. त्यांना किमान मानधनाचा विषय येत नाही, परंतु त्याची नेमणूक देत असताना त्यांनी या सेवा देऊन सेवेच्या मोबदल्यात त्यांनी काम करणं अपेक्षित आहे. त्यामुळं या बैठकीमध्ये सुद्धा आपण या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपण आता नव्यानं जेव्हा आपण नवीन सॉफ्टवेअर आपण डेव्हलप करून या सगळ्या गोष्टी जेव्हा करतोय तेव्हा या सगळ्या संगणक परिचालकांनी अधिकच्या सेवा देऊन ग्रामपंचायतीमध्ये ज्या सेवा तालुक्यामध्ये मिळतात, सेतू केंद्रामध्ये मिळतात, महाई सेवा केंद्रामध्ये मिळतात, त्या सेवा गावामध्येच जनतेला मिळाल्या पाहिजेत, लोकांना मिळाल्या पाहिजेत, ही त्याच्या मागची भावना आहे. आणि त्या अनुषंगानं संगणक परिचालकांनी या सेवा गावात देणं अपेक्षित आहे. मी सातत्यानं पुन्हा सभागृहाला सांगतोय की आपण पुन्हा सगळ्यांना मिनिमम वेजेस वेतन दिलं पाहिजे, कायम केलं पाहिजे, या सगळ्या भावना तुमच्या खऱ्या आहेत. पण त्या करत असताना ग्रामपंचायतीमध्ये विद्यमान कर्मचारी आहेत त्यांना तरी पगार आपण देऊ शकतो का, त्यालाही शासन अनुदान देते आता, या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. हे सदस्य महोदयांना मी या निमित्ताने सांगेन. महाराज, माझा साधा आणि सोपा प्रश्न आहे. मगापासून आर्थिक अडचणीत असल्याने आपण पगार देऊ शकत नाही किंवा मानधन देऊ शकत नाही, आकृती बंद करू शकत नाही, उत्तर ठीक आहे, समजू शकतो. पण अध्यक्ष महाराज, आपण 24 फरवरी 2026 मंत्री महोदय बैठक घेतली. त्या बैठकीचं इतिवृत्त मी अध्यक्ष महोदयांना पाठवलं. इतिवृत्तात आपण मान्य काय केलं की दर महिन्याला त्यांचं 10,000 रुपयाचं मानधन हे दर महिन्याला देऊ. आता तुम्हीच उत्तरात सांगता की मार्च 2026 पर्यंतचं मानधन दिलं, म्हणजे एप्रिल मे. नाही अध्यक्ष महाराज, पण जेव्हा आपण शब्द देतो तर आपल्याला शब्दानुरूप जर अधिकारी काम करत नसतील तर अध्यक्ष महाराज, काही राज्याचे मुख्यमंत्री अशा अधिकाऱ्यांना सतरंजीवर बसवायचे. अधिकारी आपल्याला हवी आहे का? तुम्ही जर शब्द देता आणि तुम्ही शब्द देताना माझ्या छातीवर महादेव भगवान असतात, महादेवाच्या समोर तुम्ही शब्द देता आणि आता तरी कमीत कमी आश्वासन द्या की दर महिन्याला ते 10,000 रुपये मानधन द्या, बाकी वाढवा नका वाढवू हा तुमचा प्रश्न आहे. पण त्यांना जगायला तर लागेल ना. तुम्हाला असं म्हणता येईल का की आठवड्यातून सोमवारी आपण ऑक्सिजन देऊ, 6 दिवस प्राणवायू देणार नाही, असं चालते का? मग त्यालाही पोट आहे ना. तर कमीत कमी आता तुम्ही आश्वासन द्या की दर महिन्याला ते दिलं जाईल. दिल्या गेलं नाही तर मंत्रिपदाचा मी राजीनामा देईल अशी घोषणा करा. सुधीर भाऊंची व्यवस्था पण होईल, काय अडचण येणार नाही. मी या ठिकाणी या निमित्तानं रेलटेल आणि ITI कंपनीची मुदत सप्टेंबर 25 संपली आणि नवीन कंपनी नेमण्यासाठी HPCकडे प्रस्ताव पेंडिंग आहे. म्हणून मानधन त्यांचं 1-2 महिना लेट झालं, कारण त्याच्या हजेऱ्या त्यांचा जी उपस्थितीचा जो अहवाल यायला लागतो तो अहवाल आला नाही, म्हणून त्यांचं मानधन लेट आहे. मी सभागृहाला आश्वस्त करेन की प्रति महिन्याला 1 ते 5 तारखेच्या दरम्यान त्यांचं मानधन दिलं जाईल, त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. ठीक आहे. छोटा आणि स्पेसिफिक प्रश्न आहे.